त्यानंतर एक मोठी बातमी आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये चकमकीत 10 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश आलंय। सुकमा जिल्ह्यातील ओरिसा तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या भेजीच्या छत्तीसगडच्या हद्दीत दाखल होणाऱ्या माओवाद्यांना जंगलात पोलिसांनी घेरल्यानंतर चकमक झाली। 3 माओवाद्यांचे मृतदेह, SLR AK-47 सारख्या अत्याधुनिक बंदुकांचा साठा देखील घटनास्थळी जप्त करण्यात आलाय। मृतक माओवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे असलेले कोल्हापूर निवासी सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिसांनी ही धडक कारवाई केली। अधिक माहितीसाठी जाऊयात महेश तिवारी आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। महेश, सुकमाचा हा जो भाग आहे छत्तीसगड, तेलंगणा, ओरिसा 3 राज्यांचा कोर झोन आहे। या भागात माओवाद्यांचं लोकेशन कालपासून होतं। त्या महाराष्ट्राचे मूळ निवासी असले कोल्हापूरचे असलेले किरण चव्हाण जे सुकमाचे SP आहे ते काल काही पथकांना घेऊन कालपासून त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मोठं अभियान सुरू आहे, ऑपरेशन। आज भेजी भागात या माओवाद्यांना घेरण्यात यश आलं आणि त्या ठिकाणी सकाळी सुरू झालेली चकमक अजूनही सुरू आहेत आणि या चकमकीत आतापर्यंत 10 माओवादी ठार झालेले आहेत। 3 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत। AK-47 SLR यासह काही अत्याधुनिक बंदुका सापडलेल्या आहेत आणि हा घनदाट जंगल असल्यामुळे अजूनही या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे आणि काही ठिकाणी गोळीबार सुद्धा सुरू आहे। त्यामुळे आणखी आपल्याला काही काळ वाट बघावं लागेल। मात्र मृतक माओवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। मोठं यश आहे। महत्त्वाचं म्हणजे किरण चव्हाण हे या ठिकाणी पोलीस अधीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर अनेक यशस्वी चकमका त्यांच्या नेतृत्वात घडलेल्या आहेत। महेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।